सकाळी उठल्यानंतर एकच प्रश्न राहते, आज काय बनवायचे? नमस्कार सर्वांना. ज्योत वगैरे लावून झाली आणि इकडे रांगोळी कंप्लीट केली आणि दोघी निघालो फिरायला जायला. फिरून आल्यानंतर कडक मस्त गरमागरम केली चहा आणि चहा घेतली तर आद्या म्हणते, मम्मा आज आलूची भाजी कर आणि पुरी बनव. बाळा, पुरी तर आपल्याला बनत नाही, पण मी आलूची भाजी आणि मस्त चपाती बनवून देते. इकडे कपडे माझी वाटच पाहत होते. आम्हाला कधी कधी मशीनमध्ये घालते, यांना मशीनमध्ये घालून मी किचनमध्ये आली आणि मुलांसाठी मस्त सुकी आलूची भाजी तयार केली. तर इकडे आलूची भाजी तयार होती ते तिकडून आवाज आला का, अरे बाबा मी आलूची भाजी नाही खाणार. तर म्हटलं चला ठीक आहे, मुलांसाठी आलूची भाजी केली आणि मग म्हटलं आता घरच्यासाठी काय करावं, तर टमाटरची कांदा चटणी बनवली. इकडे चटणी बनवताच यांनी इकडे आद्याला कपडे घालवले आणि मग मी दिली मुलांना जेवण. मुलांनी पोटभर जेवण केलं कार्टून पाहत, कारण टिफिन घेऊन जात नाही तर यांचं पोटभर घरी छान जेवण करावं लागते. आद्याच्या घातल्या छान छान सुट्ट्या आणि मग घेतले आणि जयघोषाने निघाले घरून. घरून निघताच यांची बस आज मिस झाली तर सोडून दिलं. हे जाताच इनी मला आवाज दिलं, झाले रे बाबा कपडे धुवून या मला काढायला. तर मग इकडे जाऊन कपडे काढली आणि वाळत घातली. मग डोकं थोडं भारी तर म्हटलं चला आता थोडं फ्री व्हावा, तर घेतली आणखी मी डबल चहा. चहा घेतल्यानंतर यांची झाली तयारी, हे निघाले घरून आणि हा पसारा पडलाच होता. म्हणलं आता या पसाऱ्याला आवरून घ्यायचा. हा पसारा आवरली आणि मग घेतली मी जेवण. बाय सर्वांना.